सुगंध हा दरवळतो, हिरवा शालू शेत पांघरतो, बळीराजा सुखात डोलतो, बळीराजा सुखात डोलतो. मित्रांनो, आता आपण आहोत ते जुवाठी गावातील सावंतवाडी या ठिकाणी आपण आहोत. आणि आता पाहते आपण खूप सुंदर चांगल्या निसर्गाच्या सान्निध्यात आता आपण आहोत. पाहते आपले कोकण म्हणजे जणू काय स्वर्गच आहे. आणि ह्या कोकणातील स्वर्गामध्ये आपण आता आलेलो आहोत. पाहताय खरोखरच खूप सुंदर शेती आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्ही आता कुठल्या गावातून पाहत आहात आणि तुम्हाला हे आमचं कोकण कसं वाटतं ते देखील तुम्ही आपल्या या कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. तर पाहत आहात हे आहे आमचं कोकण. ते आहे समोर घर आणि या घराशेजारील ही नारळाची पोकळीची बाग, बाजूला शेती. किती सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आपण आता वाट शोधत शोधत निघालो आहोत. तिकडे देखील काही शेतकरी शेती करतात. तिथे प्रमोद सावंत आहेत ज्यांच्याकडे मी कामाला आलेलो आहे. तर म्हटलं इकडे आता जुवाडीत आपलं येणं झालं आहे, तर आपण एक सुंदर असा व्हिडिओ बनवूया. आमच्याकडून खूप चांगले प्रयत्न असतात की आपल्या कोकणातील सुंदर सुंदर निसर्ग सौंदर्य आपल्यापर्यंत दाखवावं आणि आमच्या कोकणचा हा जो स्वर्ग आहे तो तुम्ही पाहावा. तर पाहता इकडे आता शेती चालू आहे. आज आहे 24 जुलै 2026. आणि आता आपल्या कोकणामध्ये पाऊस खूप चांगल्या प्रकारे पडतो आहे. शेतकरी राजा खूप आनंदात आहे. शेती देखील चांगल्या प्रकारे होत आहे. कारण जे आता लावणीला जेवढं पाणी लागतं तेवढं मुबलक पाणी आता आपल्या कोकणामध्ये पावसाद्वारे मिळत आहे. इथे तोंडली काढून ठेवली आहे पहा. तोंडलीची भाजी खूप सुंदर लागते. आपल्या कोकणामध्ये आता या पावसाळ्यातून खूप प्रकारच्या भाज्या निर्माण होतात आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये. मला थोडीशी कमी माहिती आहे. जर मला चांगली माहिती भेटली तर मी नक्कीच त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवेन. नमस्कार. मुंबईवरून कधी आला? मुंबईवरून खास लावणीसाठी आलो इकडे. होय. झाले 4 दिवस झाले. हा हा. मुंबईला आपलं बोरवलेला दुकान पण आहे हा आणि लावणी पण आम्ही शेती पण करतो आम्ही इकडे. हा. मग ते तुम्ही परंपरा जपताय तुम्ही आपल्या कोकणातली. हो, कमीत कमी 30 वर्ष आम्ही परंपरा जपतो इकडे. हो हो. आणि ही जी मजा आहे ही पावसात गावाला फक्त. गावालाच मजा फक्त. ही शेतीची जी मजा आहे आणि जे निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळतं ते फक्त आपल्या कोकणातल्या गावातच. त्यांची रेड्याची 2 बोटं होती. हा. ती आता ट्रॅक्टर घेतला. अच्छा. हा. तर हे आपले प्रमोद सावंत आहेत. मुंबईवरून खास शेती करण्यासाठी आपल्या गावी येतात. बरोबर त्यांनी आजपर्यंत ही जी जतन करून ठेवली आहे शेती. आपले बरेचसे कोकणातील मंडळी आहेत ती शेती वगैरे विकून, जमीन विकून मुंबईमध्ये स्थायिक होतात. परंतु चुकीचं आहे ते. आपल्या कोकणातच खरं स्वर्ग आहे. तर आता आपण तिकडे जाऊया. तिकडे लावणी लावत आहेत. आता आपल्या या बांधावरून जायचं आहे. सांभाळून जायचं आहे कारण ओला बांध आहे. ती पायकडे दार काढून ठेवलेली आहे. तिकडे पायी लावणी लावत आहेत. आताच एक पावसाची चांगली सर पडून गेली आणि सध्या शेतीसाठी अनुकूल असा पाऊस आपल्या कोकणामध्ये पडतो आहे.
आत्ताच पावसाची एक सर पडून गेली आणि आता त्यावर आता हे ऊन पडलं आहे. म्हणजे शेतकरी राजा आमचा गारटला असेल तर त्याला लगेच त्याला उन्हाची ऊबसुद्धा दिली जाते आहे. खरोखर निसर्गाचा हा चमत्कार आहे आणि तेवढा उपकार आहेत निसर्गाचे आपल्या कोकणवासियांवर. आता एक चहा पिऊया मस्तपैकी. शेतामधला चहा पिण्यात जो वेगळाच आनंद असतो. शेतातला चहा घ्या. महिला मंडळ या चहा प्यायला या सर्वांनी. काकी या इकडे. पार्लेजी बिस्किट कोरा चहा. कोरा चहा चांगला हो. बघूया नाश्ता काय घेऊन आलेत ते बघूया. शेवया आणलेले अरे आहे. वा शेवया हे पहा. नारळाचा रस आणलेला आहे. ह्या शेवया आम्ही लहानपणी खाल्लेल्या आहेत. आई आमची करायची. हा बघा, हे इकडे आणि नारळाचा रस आहे त्याबरोबर बघा. नारळाचा रस. कतली भरून नारळाचा रस हे बघा. नारळाचा रस आहे. हे आता ट्रॅक्टर उभा केलेला आहे. आता जरा नाश्ता करणार. हा हा बिस्किट आहे इकडे. बिस्किटाने जरा एनर्जी येते ना. जरा काय तोंडात. बरं सावंत साहेब, आता समजा ते पाऊस नाही पडला म्हणजे जरा पाऊस गायब झाला होता 8-10 दिवस. तर तुम्हाला पाण्याची व्यवस्था कुठून आहे इथून? दिवसात आहे पावसाळ्याचा हा पंप आहे आमच्या भावाचा. नामदेव सावंतचा पंप आहे. हा हा त्या पंपाचा पाणी डायरेक्ट आम्ही हातली मारून भांग्यात नेऊन ठेवलेला. अच्छा अच्छा. डायरेक्ट पाणी भांग्यात आमच्या इकडे. हा हा म्हणजे पूर्ण शेताला पाणी पुरू शकतो. हा हा खालपर्यंत बेटाला बेट हा त्याच्यामध्ये पाणी जातो. हा हा कालच्या बाईजवळ पाणी नेलेलं आहे हातनी भांग्यात. हा, हा. बाई उभी आहे ना तिथे. तिकडे लास्ट. हा, तिकड पण पाणी घेतलेलं होतं. बाकी काय पर्याय नाही पाऊस नसला तर. पण पाऊस पण पडणं गरजेचं आहे. आपण पाणी पंपाने काय एकदा पाणी घेऊ शकतो पण नंतर पाण्याचं पाणी लागणारच ना शेतीला. पाऊस पडला पाहिजे. हा हा आता आपण त्या बाजूला जाऊया. तिकडे तिकडे सुद्धा शेती करतायत. ही पाहता इकडे दाढ काढून ठेवलेली आहे. म्हणजेच काही जण रोप म्हणतात. रोप काढून ठेवलेला आहे आणि हा पाट आहे पाण्यासाठी. खूप सुंदर आपल्याला हे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो, आपल्या महाकोकण चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाणी पाहत आहे आपण मळ्यांमध्ये, कारण पाऊस पडतोय आपल्या कोकणामध्ये आता व्यवस्थित पडतोय. मध्ये पाऊस गायब झाला होता त्यामुळे थोडे शेतकरी चिंतेत होते, परंतु आता जवळजवळ 8 दिवस पाऊस व्यवस्थित पडतोय आपल्या कोकणामध्ये. ओ सॉरी पडलं त्यावर मी आता पडलो बा. तिथं जरा बांध खराब झाला आहे. शेतकरी राजाची मी माफी मागतो, कारण खूप मेहनत घेत आहेत शेती करण्यासाठी. हे बांध आत्ताच घातलेले आहेत. मला वाटतं काल ही लावणी लावलेली आहे, त्यामुळे हे बांध अजून आहेत ना, माती आहे ती खूप ओली आहे, अजून कडक झालेली नाही आहे. आता जवळजवळ सकाळचे 11 वाजून गेलेले आहेत आणि आता शेतकरी मंडळी ती आता नाश्त्याला जरा विश्रांती घेतलेली आहे नाश्त्यासाठी. ही बघा सोनतोळ यायला सुरुवात झाली. ही पहा आपल्या कोकणात ते निसर्गामध्ये भर पाडणारे आणखीन एक हे सोनतळीचं झाड. हे पहा काय हो, नाश्ता करताय ना? आताच पिवलं चहा. तेव्हा फणसाचं झाड बघा केवढं मोठं आहे ते.
ना म्हणजे नाश्ता करताना नको. आता शेतकरी राजा असेल तरी शेतकरी राजाला पण पोट आहे ना हो, तो पण दमतो. हे पहा इकडे आता नाश्ता म्हणजे चहा नाश्ता चालू आहे. तिकडे आता मी चहा घेऊन आलो. इथे काय पेंड्यात होता, हे पेंड्या धुवायची जागा. हे पाणी भरत असेल ना पूर्ण खड्डा हा. हां हां. पण आता पाऊस कसा आहे, बरोबर आहे ना आता शेतीला पाहिजे तसं पाऊस आहे ना. कमी पाऊस आहे हां कमी आहे पण आता शेतीसाठी पाहिजे तेवढा आता आहे. मध्ये एकदमच गायब झाला होता पाऊस. काय चहा बरोबर काय खाताय हो तुम्ही? बिस्किट काय? फरसाण हा. आता माझं बागा नागरूया की त्याला दुसऱ्या उकळूया ना टाक त्याचं पुन्हा नेता करून वर खाली. काय की तुम्ही नाही चहा प्यालात? अच्छा या हां की आता लाव सुरुवात केला मी. हां हां. आता एवढीच एक मळी राहिली आहे वाटतं. हां हां. तरी ही पूर्ण शेती एवढी लावायला की 2-3 दिवस जात असतील ना? 8 दिवस. हां हां. चला आता आपण जाऊया तिकडे. तिथं आपण व्हिडिओचा आपण शेवट करूया. तर इकडे पाहताय हळद लावलेली आहे. हळदीची लागवड सुद्धा आपल्या कोकणामध्ये केली जाते. ती पहा. तसंच येताना सावंतवाडी तिकडे ह्या वाडीमध्ये येताना तिकडे भाजीचा मळा देखील आहे, परंतु तिथे मालक नसल्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही, कारण मालकाशिवाय मळ्यामध्ये जाणं बरं वाटत नाही मला. कारण मी कोणतीही शूटिंग करताना पहिले आधी मी परवानगी घेतो समोरच्याची. त्याची परवानगी असेल तरच मी शूट करतो. नाव काय होतं? जिमी. हाय जिमी. या या या. हे घातलं आणि रेनकोट घातल्या म्हणून तू जास्त हे करतोय. माझा मर्फी आहे. तर मला वाटतं ही शेवटची आता तुमची मळी असणार ना या शेतातली. मग झाली शेती आटपली काय आहे अजून? त्या बाजूला तिकडे शेती आहे. अच्छा अच्छा हां. तरी अजून किती दिवस लागतील शेती पूर्ण व्हायला? 2-4 दिवस ना. तर मित्रांनो आपण पाहिलात, आपण आता जुवाठी गावातील सावंतवाडी या ठिकाणी आहोत आणि हे आता शेतीची आपण पाहिलात. शेती जी निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही खरोखरच खूप सुंदर शेती करताना आपण शेतकरी पाहिलेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब देखील करा चॅनलवर नवीन असाल तर, आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा व्हिडिओ. चला धन्यवाद. टाटा बाय बाय.